नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल दहीमध्ये साखर घालून कुठली रेसिपी, हे तर तुम्हाला पुढे सांगतेच. अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी असणार आहे. शिवाय मार्केटमधून विकत कधीच आणणार नाही बरं का, आणि करायला देखील सोपी आहे. आता चला ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता बघा, सुरुवातीला अर्धी वाटी ना इतकं दही घेतलं आहे. दही हे घट्ट घेतलं आहे, आंबट दही घ्यायचं नाही बरं का. एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं दही घेतलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी इतकी साखर घेतले. साखर बारीक करून म्हणजेच की पिठी साखर करावं असं काही नाही, अख्खीच जरी साखर घेतला तरीसुद्धा चालेल. दह्यामध्ये हे साखर चांगल्या प्रकारे ना अशी फेटून घ्यायची आहे बघा. मस्त प्रकारे ना विरघळी जाते ती, मग आपल्याला पिठी साखर ह्याची करून घेण्याची गरज नाही. आता जर तुम्हाला साखरेच्या ऐवजी गूळ वापरायचा असेल तर इथं तुम्ही बारीक चिरलेला गूळ वापरू शकता किंवा गूळ पावडर वापरला तरी चालेल. त्याचबरोबर इथं ह्याच वाटीने पाव वाटी इतकं तेल घेतलं आहे. तेलाच्या ऐवजी तूप घेतलात तुम्ही चालेल, बटर घेतलात तरी चालेल. आणि चांगल्या प्रकारे ना हे मस्त असं फेटून घेऊयात. म्हणजे काय नाही, तेल ह्याच्यामध्ये मिसळून जायला हवं इतपत आपल्याला हे मस्त फेटून घ्यायचं आहे. दह्यामधल्या सुद्धा गुठळ्या पूर्णपणे इथं मोडलेल्या आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये घालायचा रवा. तर तेल ज्या वाटीने मोजलं किंवा इतर साहित्य सर्व आपण ज्या वाटीने मोजलं ना, त्याच वाटीने 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे इतकी दूध पावडर घातले. 2 चमचेच्या ऐवजी 4 चमचे घातला तरीसुद्धा चालेल. छान चव येते बरं का. 10 रुपयाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये दूध पावडरचं पॅकेट मिळतं बघा, ते एक वापरलात ना तरीसुद्धा चालेल. हे सर्व एकदम मस्त फेटून घेतलं बघा. तुम्हाला नेमकी रेसिपी करत कुठली आहोत हे नव्हतं सांगितलं, थोडक्यात अंदाज तर आलाच असेल. तर आज मस्त मऊ लुसलुशीत आज आपण रवा केक करणार आहोत बरं का. आता इथं बघा घातलेलं आहे ते म्हणजे अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ. कारण आपल्या रव्याच्या केकला ना चांगल्या प्रकारे ना बाइंडिंग छान येतं. सध्या आपण बघा मार्केटमधनं ज्यावेळेस रवा केक विकत आणतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये मैदासुद्धा मिसळला जातो बरं का. पण इथं मैदा न वापरता घरामध्ये आपल्या गव्हाचं पीठ तर असतं नेहमी चपातीसाठी, तर ते इथं अर्धी वाटी वापरलेलं बघा. आणि चांगल्या प्रकारे हे फेटून घेतलं आहे. आता याच्यामध्ये दूध घालायचं आहे बघा. अर्धी वाटी इतकं दूध घेतलं आहे. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आहे. दुधाचं प्रमाण तुम्हाला थोडंफार इकडे तिकडे लागू शकतं, कारण दही किती पातळ घट्ट घेतलं आहे का नाही त्याच्यावरती दुधावरचं प्रमाण हे अवलंबून राहतं. आता त्याच्यातलं बघा साधारण पाववाटी इतकं घातलं आणि पाववाटी बाजूला ठेवलं होतं आणि चांगल्या प्रकारे फेटून घेतलं होतं. आणि पुन्हा आणखीन थोडंसं घातलं आणि थोडं दूध बाजूला ठेवलं बघा. हे आपण पुढे वापरणारच आहोत. मस्त ह्याच्यात जरासुद्धा गुठळ्या होता कामा नये इतपत आपल्याला चांगल्या प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे. आणि एकदम मस्त जसं केकसाठी बॅटर आपलं हवं का नाही ती तसं झालेलं आहे बघा. म्हणजे बघा असं स्पॅच्युला उचलत ना तर छान एकसारखं पडायला हवं असं आपलं हे मिश्रण असावं. आता इथं आपलं हे मिश्रण तर तयार झालं. झाकण ठेवून बाजूला ठेवूयात, कारण ह्याच्यामध्ये रवा वापरला तो चांगल्या प्रकारे फुलायला हवा का नाही म्हणून. आता हे केकमध्ये टाकण्यासाठी मी वापरणार आहे टुटी फुटी. तुमच्याकडे रंगीबेरंगी असेल ती घेतला तरी चालेल. तर इथं माझ्याकडे तर लालच रंगाची टुटी फुटी होते. त्याच्यामध्ये थोडंसंच गव्हाचं पीठ घालून ना मिसळून घेतलं बघा. म्हणजे टुटी फुटी आपली एका ठिकाणी बसली जात नाही, सगळीकडे पसरली जाते, म्हणून ही एक स्टेप करून घ्यायची आहे. शिवाय आज आपल्याला जो केक बेक करून घ्यायचा आहे ते आपल्या घरामध्ये पातेलं असतं का नाही त्याच्यामध्येच बेक करून घेणार आहोत. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि केक टीन ठेवायचं आणि वर झाकण ठेवायचं. अशा प्रकारे आपण केक बेक करून घेणार आहोत. जर स्टँड नसेल तर तुम्ही अशी एखादी डिश ठेवलात आणि मग हे केक टीन ठेवलात तरी चालेल. पण केक टीन जरी नसेल मग घरातले स्टीलचं एखादं पातेलं किंवा स्टीलचा डबा घेतला तरीसुद्धा चालेल, खालून सपाट असलेला. आता बघा ह्या पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून गॅसवरती ठेवायचं, बारीक गॅसवरती प्रीहीट होण्यासाठी. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. ते म्हणजे बघा आता केक मी ह्याच्यामध्ये बेक करून घेणार आहे. माझ्याकडे चौकोनी आकाराचा केक टीन आहे, त्याला ना तूप लावून घेतलं. अगदी तुमच्याकडे बटर पेपर असेल तो घातला तरी चालेल. बटर पेपर नव्हता ना म्हणून इथं बघा सुकं गव्हाचं पीठ घातलं ह्याच्यामध्ये आणि सगळीकडे असं भुरभुरून घ्यायचं आहे. म्हणजे टॅप टॅप करायचं. आपला जो केक टीन आहे ते म्हणजे सगळीकडे हे पीठ लागलं जातं, केक आपला बिलकुल चिटकून बसत नाही, मग आपल्याला बटर पेपरची गरज पडत नाही. आता इथं आपला हा केक टीनसुद्धा तयार झाला, बाजूला ठेवूयात. ही सगळी तयारी अगोदरच करायची आहे बघा. तोपर्यंत बघा केकचं आपलं मिश्रणसुद्धा चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे बघा. म्हणजे रवा मस्त भिजला ना, त्यामुळे इथं हे मिश्रण घट्ट झालं आहे बघा. रवा मस्त ना फुललेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचं काही साहित्य घालायचं आहे ते म्हणजे बघा अर्धा चमच इतकी वेलचीची पूड घातलेली आहे. ह्याच्याऐवजी तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तो घातला तरीसुद्धा चालेल. थोडंसं चिमूटभर इतकं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमच इतका बेकिंग पावडर घातलेला आहे. पाव चमच इतका बेकिंग सोडा घातलेला आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे उरलेलं दूध होतं बघा, अगदी थोडंसंच होतं, साधारण 2 ते 3 चमचे, ते इथं सर्व दूध घालून घेतलेलं आहे. आणि आता ना आपण चांगल्या प्रकारे हे फेटून घेऊयात. आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरला, त्याच्यामुळे मस्त आपला जाळीदार असा केक तयार होतो.
पण तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला ना पटकन केक हा बेक व्हायला ठेवायचा आहे. नाहीतर तुम्ही असं हे मिश्रण करून ठेवाल ह्याच्यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर टाकून आणि बाकीची इतर तयारी जर करत बसला, जसं की मग तुम्ही पातेलं गरम व्हायला ठेवलात किंवा केक टीन जर तयारी करत असाल, तर मात्र तुमचा केक फुलला जाणार नाही, बसला जाईल. त्यामुळे ही सुद्धा सर्वात महत्त्वाची टिप्स आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये बघा थोडीशी टुटी फुटी घालून आणि थोडेसे बदामाचे काप घातलेत. मस्त लगेच हे चांगल्या प्रकारे फेटून घेतले बघा. आता बघा केक टीन आपण अगोदरच तयारी करून ठेवल्यामुळे का नाही केक टीनमध्ये सर्व हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला. याच्या अगोदर तुम्हाला बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे केकचे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत बरं का. आज सुद्धा एकदम सोप्या पद्धतीनं रवा केक दाखवणारच आहे. आता बघा मिश्रण अगदी तळाला खाली आहे बघा, पण केक फुलून झाल्यानंतर अर्धा केक टीन आपला भरला जातो बरं का, पुढे तुम्हाला कळेलच. आता बघा जी तुटी फुटी होती ती वरून जरा घालून घेतली, त्याचबरोबर बदामाचे काप, पिस्त्याचे काप घालून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता. अगदी तुम्ही चेरी ठेवू शकता किंवा काहीच नाही ठेवलात, वरून काही डिझाईन न करता केलात तरीसुद्धा चालेल. हलकं थोडंसं टॅप करून घेतलं आहे आणि हे पातेलं बघा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. लगेच ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि लगेच केक टीन आतमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ह्याची वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही. आणि लगेच घट्ट झाकण ठेवायचं आहे. ह्याच्यावरती वजनदार काहीतरी असं ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. गॅस मात्र बारीकच ठेवायचा. आता बरोबर हिताना मी 25 मिनिटांतर पाहत आहे. मध्यभागी अशी सुरी घालून बघायची बघा, सुरी छान स्वच्छ येते म्हणजे केक आपला चांगल्या प्रकारे बेक झाला आहे समजायचं. आणि केकचं मिश्रण बघा अगदी अर्ध्याहून वर आलेलं आहे, तुम्हाला आता समजतच असेल, म्हणजे केक आपला चांगल्या प्रकारे फुलला आहे. आता खाली काढून घेऊयात. पातेल्यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडेल काय ठेवलं होतं, तर पातेल्यामध्ये मीठ पाणी काहीच ठेवलेलं नव्हतं, रिकामच होता. आता इथं बघा केक टीन खाली ठेवायचा आहे, पूर्णपणे केक थंड होऊ द्यायचा आहे. केक इथं थंड झाला की मग ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि केक हा आपण वेगळा करून घेणार आहोत. गरम असताना जर केक वेगळा करायला गेलात ना तर मधीतनं तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पूर्णपणे थंड झाला की आता आपण हा ना कडा सोडून ना पलटी करून घेणार आहोत आणि मग पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. वाव, बघू शकता अगदी बटर पेपरचा वापर न करता आपला इथं केक तयार झालेला आहे. म्हणजे केक टीनच असायला हवा असं काही नाही बघा. घरातील स्टीलचा आपला डबा असतो, खालून सपाट पाहिजे बरं का, किंवा स्टीलचं पातेलं असतं बघा, त्याचासुद्धा वापर केला ना तरीसुद्धा असा छान केक होतो बरं का. आणि केकमधीतनं कापलेला आहे आणि तुम्हाला इथं दाखवत आहे. अगदी मस्त मऊ लुसलुशीत आतून जाळीदार परफेक्ट असा रवा केक होतो. बरेच जणांना रवा केक ना फार आवडतो. आता बेकरीतनं रवा केक आणायचं म्हटलं तर खूप महाग असतं, साधारण 150 ते 200 रुपये पाव किलो इतका रवा केक महाग आहे बघा. आणि पाव किलोमध्ये किती येतो, अगदी थोडा. पण घरच्या घरी बघा निम्म्या किमतीतच तुमचा भरपूर असा हा केक तयार होणार आहे बरं का. आणि आता तुम्हाला आतून दाखवला मी, अगदी छान प्रकारे बेक होतो. कुणीच बोलणार नाही तुम्हाला घरी केला आहे. शिवाय घरी केल्यामुळे आपण स्वच्छतेची काळजी घेऊन करतो, शिवाय आपण मनसोक्तपणे भरपूर असा केक खाऊ शकतो बघा. आता बघा तुम्हाला इथं मी केक मोडून किंवा दाबून दाखवते त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल किती परफेक्ट हा केक झालेला आहे. मी काही वेगळी सांगायची गरज नाही. अगदी याच्यामध्ये आपण दूध पावडर घातल्यामुळे ना अगदी चवीला एक नंबर भारी असा लागतो. नक्की तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीत एकदा हा रवा केक करून मला कमेंटमध्ये कळवा तुमचा हा केक कसा झाला. चला मग व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा इतका सोपा रवा केक नक्की करून पाहतील. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.